हरिओम. नारद भक्तिसूत्र, योगदासांचे प्रवचन, अनुवाक 8वा, भक्तिविशेष, सूत्र क्रमांक 58. अन्यस्मात् सौलभ्यम भक्तौ. अन्य मार्गापेक्षा भक्तिमार्ग सुलभ आहे. परमात्मा उंच शिखरावर आरूढ आहे. शिखर दशदिशांनी सर्व बाजूने चढता येते. कोणत्याही बाजूने गेले तरी आपण शिखरावर पोहोचू शकतो. त्यामुळे परमात्म्याला प्राप्त करण्यासाठी अनेकविध मार्ग आहेत. ते सर्वच मार्ग आपापल्या परी संपन्न आहेत, उत्तम आहेत. कोणताच मार्ग चूक नाही, कारण त्या मार्गाने गेले असता परमात्मा प्राप्त होतो असा श्रेष्ठांचा अनुभव आहे. ज्याला जो मार्ग रुचेल, पटेल तो मार्ग निवडला जातो आणि अनुसरला जातो. भगवंत श्रींनी गीतेमध्ये या सर्व मार्गांचे फार सुंदर असे दर्शन अर्जुनाच्या माध्यमातून समस्त विश्वाला घडविले आहे. या सूत्रात देवर्षी नारद मुनी सांगत आहेत की परमात्मा प्राप्त करायच्या या अशा सर्व मार्गात भक्तिमार्ग सुलभ आहे, सोपा आहे. सोपेपण हे भक्तिमार्गाचे वैशिष्ट्य आहे. येथे कसलेही सोपस्कार नाहीत, कसलेही मंत्रतंत्र नाहीत, कोणतेही विधी नाहीत, कसलीही कृती करायची नाही. परमात्मा प्राप्तीसाठी हा नरदेह दिलेला आहे. या नरदेही आयुष्य फार मोलाचे आहे, ते अल्पही आहे. ते परमात्मा प्राप्तीची विद्या शिकविण्यात वेचण्यापेक्षा सरळ मुक्कामावर हाकारा द्यावा असे भक्तिमार्ग शिकवत आहे. येथे भक्ताने सर्व काही परमात्म्यात विलीन करावे. भक्ताने सर्वस्व परमात्म्याच्या चरणी लीन करावे. भक्ताने परमात्म्याच्या चरणी परमप्रेमरूपा होऊन त्याची पादसेवन भक्ती करावी. प्रेमात सर्वस्व अर्पण केले जाते, सेवा केली जाते. स्वत्व विसरून प्रेमी एकमेकात विलीन होतात. त्यांना स्वतंत्र असे अस्तित्व उरत नाही. बस भक्ताने एवढेच करायचे आहे. बाकी सर्व त्याच्यावर सोडून द्यावे. आता यापुढे काय होईल, कसे होईल इत्यादीचा विचार करण्यात वेळ वाया घालवू नये. तोच वेळ भक्तीसाठी, त्याच्या सेवेसाठी सत्कारणी लावावा. एक क्षणही त्याच्या भक्तीशिवाय वाया घालवू नये. एकदा एक राजा दुपारच्या वेळी नगरामधून फेरफटका मारण्यासाठी रथामधून जात होता. ऊन कडक पडले होते. त्याला वाटेत एक मनुष्य डोक्यावर ओझे घेऊन अनवाणी जाताना दिसला. राजाला त्याची दया आली. त्याने रथ थांबविला आणि त्या माणसाला रथात घेतले. रथात आल्यावर त्या माणसाने राजाला प्रणाम केला आणि तो अंग चोरून अदबीने बसला. आपले ओझे त्याने तसेच डोक्यावर ठेवले होते. ते पाहून राजा त्याला म्हणाला की ते ओझे आता डोक्यावर कशाला ठेवले, खाली रथात ठेवा. तेव्हा तो माणूस म्हणाला की आधीच आपण मला रथात घेऊन मोठे उपकार केले आहेत. माझा भार या आपल्या रथाला व्हावा लागत आहे, त्यात आणखी माझ्या ओझ्याची भर कशाला उगाच. भक्तमंडळी हे असेच त्या माणसासारखे करत असतात. भक्ती करायच्या आधीच त्यांना अनेक शंका असतात. त्या शंका सोडविण्यातच ते अडकतात. शंका निरसन होईपर्यंत हे अनमोल अल्प आयुष्य संपण्याची वेळ येते. परमात्मा प्राप्त कसा होईल, तो प्राप्त केव्हा होईल, तो कोठे प्राप्त होईल, काय केले असता प्राप्त होईल, काय केले असता होणार नाही, अशा अनेकविध शंकांचे समाधान करण्यात, चर्चा करण्यात ते आपले आयुष्य वाया घालवतात. भक्तिमार्ग अशांना फार सुलभ असा मार्ग सुचवत आहे. परमप्रेमरूपा होऊन परमात्म्याच्या चरणी स्वतःला झोकून द्या. एकदा त्याच्या चरणी दाखल झाल्यावर आता सर्व काही त्याच्यावर सोडून आपण त्याची पादसेवन भक्ती करायला मोकळे व्हा. तो योग्य वेळी तुम्हाला दर्शन देईल. तोपर्यंत तो दर्शन देत नाही हेच तुम्हाला श्रेयस्कर आहे हे ओळखा. त्याच्यात वारी आल्यावर दर्शन देणे न देणे हे त्याचे काम आहे, ते त्याला करू द्या. पादसेवन भक्ती करणे हेच एकमेव आपले काम आहे, ते करा. त्याच्या पायाशी परमप्रेमरूपा भक्तीची उपासना करा. त्यासाठी त्याच्या पायी उपासन घालून बसा. बस, बाकी काही करायची आवश्यकता नाही. त्याला जोडून सूत्र क्रमांक 59.
प्रमाणांतरस्य अनपेक्षत्वात् स्वयं प्रमाणत्वात्. भक्तीला प्रमाणाची आवश्यकता नाही, कारण भक्ती स्वयं प्रमाण आहे. वैज्ञानिक नेहमी प्रमाण शोधत असतात. त्यांना कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवायला त्रास होतो. त्यासाठी ते पुरावा मागतात. प्रत्यक्ष पुरावा हजर केला की मग ते म्हणतात की आता ठीक आहे, ही गोष्ट अस्तित्वात आहे, हे आम्हाला मान्य आहे. न्यायालयात जर 100 जणांनी येऊन सांगितलं की अमुक घडलं, हे आम्ही प्रत्यक्ष पाहिलं आहे, तर ते जरी प्रत्यक्षात घडले नसले तरीही ते घडले आहे असे न्यायालयात जाहीर केले जाते, कारण न्यायालयात साक्षी आणि पुरावा महत्त्वाचा असतो. हे प्रमाण किंवा पुरावा घेणे जड गोष्टींसाठी ठीक आहे, कारण जड वस्तूंचा पुरावा देणे शक्य आहे आणि संयुक्तकही आहे, कारण जड वस्तू ह्या दृश्य आहेत. परंतु अदृश्य अरूप गोष्टींचे प्रमाण किंवा पुरावा देणं केवळ अशक्य आहे आणि संयुक्तिकही नाही. उदाहरणार्थ, समजा तुम्हाला तहान लागली आहे आणि तुम्ही पाणी प्यायला मागितले, तर आता जर कोणी विचारील की तुम्हाला तहान कशावरून लागली आहे, तुम्हाला किती तहान लागली आहे, या दोन्ही गोष्टींचा पुरावा द्या, मग तुम्हाला त्याप्रमाणे पाणी देतो. तर हे असे तहानेचे पुरावा विचारणे योग्य होणार नाही, कारण तहान लागल्याची आपल्याला देहाच्या आत भावना होते. भावना प्रत्यक्ष प्रमाणाने दाखविता येत नाही किंवा ती मोजताही येत नाही. भक्ती ही तर सूक्ष्म गोष्ट आहे. ती सूक्ष्म अशा परमात्म्याबद्दल आपल्या मनाच्या पलीकडे, जीवात्म्याच्याही पलीकडे अंतरात्म्याला भिडणारी गोष्ट आहे. मन, जीव किंवा अंतरात्मा ह्या सर्व निराकार, अरूप, अदृश्य आहेत. ह्या गोष्टी त्यांच्याही पलीकडे पार असणाऱ्या, त्यांच्याहूनही सूक्ष्म असणाऱ्या त्या परमात्म्याबद्दल असणाऱ्या आहेत. तेव्हा भक्तीबद्दल प्रत्यक्ष जड पुरावा देणे केवळ अशक्य आहे आणि संयुक्तिकही नाही. भक्तीबद्दल प्रत्यक्ष जड पुरावा देणे केवळ अशक्य आहे आणि संयुक्तिकही नाही, तर मग आता भक्ती करायची कशी आणि ती जाणायची कशी? स्वामी विवेकानंदांनी भगवान श्री रामकृष्ण परमहंसांना विचारले होते की परमेश्वर आहे का? तुम्ही त्याला प्रत्यक्ष पाहिला आहे का? तेव्हा भगवान श्री रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना सांगितले की हो, परमेश्वर आहे, त्याला मी प्रत्यक्ष पाहिला आहे. त्याच्याजवळ आत्ता मी तुझ्याजवळ जसा बोलतो आहे तसा मी बोललो आहे. त्यावर स्वामी विवेकानंद म्हणाले की मला तो पाहता येईल का? त्यावर भगवान श्री रामकृष्ण परमहंसांनी सांगितले की हो, माझ्याप्रमाणे तुलाही तो पाहता येईल. त्यानंतर एक दिवस भगवान श्री रामकृष्ण परमहंसांनी स्वामी विवेकानंदांना खरोखरच परमेश्वराचे दर्शन घडविले. ते दर्शन म्हणजे एक अद्भुत घटना होती. तो परमेश्वराच्या अस्तित्वाचा नुसता पुरावा नव्हता, तो साक्षात्कार होता, तो दिव्य अनुभव होता. स्वामी विवेकानंद आता पूर्वीचे विवेकानंद राहिले नव्हते. त्यांच्यात आमूलाग्र बदल झाला होता. आता ते दक्षिणेश्वरी भगवान श्री रामकृष्ण परमहंसांकडे केवळ येत नव्हते, तर आपोआप आकृष्ट होत होते. त्यांच्या मनात नसताना, त्यांची बुद्धी त्यांना नको असे सांगत असतानाही ते दक्षिणेश्वरी भगवान श्री रामकृष्ण परमहंसांकडे आपोआप खेचले जात होते. ते त्यांचे ते मालक राहिले नव्हते. भगवान श्री रामकृष्ण परमहंस यांच्या मर्जीने ते वागत होते, अध्यात्माकडे खेचले गेले होते. भक्तीसाठी पुराव्याची, प्रमाणाची आवश्यकता नाही. भक्ती हा एक अनुभूती आहे. ती स्वतः ज्याची त्याने घ्यायची असते. प्रत्येकाला आलेला अनुभव हाच भक्तीचा पुरावा आहे. याचा अर्थ भक्तीचा पुरावा म्हणजे भक्ती हेच प्रमाण होय. परमात्मा सदा सर्वदा सर्वत्र उपस्थित आहेच. फक्त भक्ताच्या उपस्थितीची उणीव आहे. भक्त उपस्थित झाला की त्याला परमात्मा आपोआप प्रगट असलेला दिसतो, जाणवतो. तेच भक्ताला भक्ती प्राप्त झाल्याचे प्रमाण असते. यास्तव भक्ती सुलभ आहे. हरिओम.